गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जर आपलं भाग्य आणि नशीब जर आपल्याला साथ देत नसेल तर मनुष्याने काय करावं बरं? या प्रश्नाचं उत्तर आहे ना आज या निरूपणामध्ये तुम्हाला मिळणार आहे। मनुष्य आहे ना, वेळोवेळी सुखाची अपेक्षा करत असतो, पण त्याचा भंग आहे ना तो दर वेळेला होतो। त्याला वाटत असतं की मला सुख मिळावं, कुठून तरी माझ्या जीवनामध्ये सुखाची लहर यावी, पण दरवेळेला तसं होतं का? कधीच होत नाही। कधी कधी मनुष्याचे नशीबसुद्धा साथ देत नाही, भाग्यसुद्धा साथ देत नाही, म्हणजे अधोगती लागलेली असते ना ती निरंतर तशीच असते। पण समर्थांनी सांगितलंच आहे ना की जर तुमचे भाग्य आणि नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर तुम्ही काय करायला हवं? तुमच्याबरोबर असं कधी झालं आहे का की तुम्ही कर्म करत आहेत पण कठोर मेहनतीनंतर सुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही? तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की भाग्य आणि नशीब दोन्हीही तुमची साथ सोडून गेलेले आहेत? असं कधी वाटलं आहे का की तुम्ही मधल्यामध्ये अडकलेले आहात? म्हणजेच ना तर तुम्ही पुढे जाऊ शकता ना तर तुम्ही मागे वळू शकता। अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे, कसं तुमचं मन आणि डोकं शांत ठेवलं पाहिजे, हे आज आपण पाहणार आहोत। म्हणजेच भगवद्गीतेचा हा उपदेश आहे ना, सगळ्यात मोठं धर्मयुद्ध म्हणजे महाभारताची रणभूमी या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये आपला शिष्य अर्जुनाला बघा भगवान श्रीकृष्णांनी स्वतः ज्ञान दिलं होतं, ज्याला आपण भगवद्गीता सारसुद्धा म्हणतो। आज 5000 वर्षापेक्षा बघा जास्त वर्ष होऊन गेले ना, तरीसुद्धा या भगवद्गीतेचे उपदेश आहेत ना आजही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पडतात। म्हणजे आजच्या या जगामध्ये, आजच्या या कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेल्या उपदेशांविषयी आपण बोलणार आहोत। म्हणजे तर भाग्य आणि नशीब आहेत ना, हे दोन्ही जर तुम्हाला साथ देत नसतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे बरं? भगवान श्रीकृष्ण त्यांचे शिष्य अर्जुनाला म्हणतात, पार्थ, जे झालं ना ते चांगल्यासाठी झालं आहे, जे होत आहे ते चांगलंच होत आहे, आणि जे होणार आहे ना ते सुद्धा चांगलंच होणार आहे। तू भूतकाळाचा पश्चाताप करू नकोस आणि भविष्यकाळाची चिंतासुद्धा करू नकोस, फक्त वर्तमानावर लक्ष दे। म्हणजेच काय? म्हणजे जे तुमच्या आयुष्यामध्ये होत आहे ना त्याची चिंता तू करू नकोस, कारण जे आता भूतकाळामध्ये झालेलं आहे ते आता परत येणार नाही, आणि भविष्य काळामध्ये जे होणार आहे ना ते तुमच्या हातामध्ये नाही। अशा वेळी फक्त वर्तमान काळ पाहून चाललं पाहिजे, आणि जे काम तू करत आहेस ना ते तू निरंतर करत राहा, त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्की मिळणार आहे। असं बऱ्याच वेळा होतं की संकट आल्यानंतर लोक घाबरतात आणि त्यांना असं वाटू लागतं की त्यांचं भाग्यच खराब आहे। अशा वेळी आपल्यामधील काही लोक असे सुद्धा असतात की जे देवापासून दूरसुद्धा होतात। पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही स्वतःला देवाजवळ अर्पण करा, तोच सगळ्यात मोठा आधार आहे।
आणि ज्याला देवाचा आधार समजतो ना, तो काळजी, दुःख आणि भीतीपासून नेहमी मुक्त होऊन जातो. म्हणून हा माणूस आहे ना, जेव्हा संकटामध्ये असतो तेव्हा देवानंतर तो आपल्या जवळच्या लोकांची आठवण काढतो. आणि आपल्या लोकांना शोधणं सुद्धा त्याला गरजेचंच आहे ना, कारण ते आपलेच लोक असतात जे तुमचं सुख आणि दुःख वाटून सुद्धा घेतात. पण या कलियुगामध्ये अशी माणसं राहिली आहेत का? अशा वेळी प्रश्न हाच येतो ना की कोण आपला आहे आणि कोण परका आहे. कारण या कलियुगामध्ये भाऊ भावाला धोका देतोय, बहीण भावाला धोका देते, भाऊ बहिणीला धोका देतोय. वृद्धाश्रमामध्ये स्वतः मुलगा आपल्या आईबापाला पाठवतोय. मग नक्की विश्वास ठेवायचा कोणावर? ज्याच्याबरोबर तुमचं रक्ताचं नातं आहे ना, त्याच्याबरोबर तुमचं बालावस्थेमध्ये नातं जोडतं, किंवा जे तुमच्याबरोबर काम करतात. भगवान श्रीकृष्ण यावर म्हणतात, तुमचा तो नाही ज्याच्याबरोबर तुमचं रक्ताचं नातं आहे, किंवा तेही नाही ज्यांना तुम्ही अनेक वर्षापासून ओळखता, तर तुमचा आपला तो आहे ना, जो संकटामध्ये तुमची मदत करेल. बघा, समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे. मग तो जो संकटामध्ये मदत करतो तो कोण असतो बरं? तो माझा भगवंतच असतो ना. कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये येऊन आम्हाला मदतीचा हातभार लावत असतो. आपल्याला कळत सुद्धा नाही कोणत्या मार्गाने आपल्याला मदत येते आणि त्या संकटापासून आपण वाचले जातो. म्हणजे तो असतो जो हजारोंच्या गर्दीमध्ये सुद्धा तुमचा हात पकडून थांबतो आणि तुमचं मनोबल वाढवेल. तर तुम्ही अशा आपल्या लोकांना शोधा जे तुमचं खऱ्या अर्थाने तुमचे आहेत. तुमचे ते आपले नाहीत. ज्यांच्याबरोबर तुमचं रक्ताचं नातं आहे, तर ते तुमचे आपले आहे ना, जे मन आणि कर्माने तुमचे आहेत. म्हणजे श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी हा सुद्धा उपदेश दिलेला आहे की प्रत्येक माणसानं स्वतःवर पूर्ण भरोसा ठेवला पाहिजे. कारण जे लोक स्वतःवर भरोसा ठेवतात ना, ते नक्कीच सफलता मिळवतात. मग नशीब आणि भाग्य साथ देत नसला ना, तरी ही शेवटची पण महत्त्वाची गोष्ट. म्हणून माणूस जेव्हा मेहनत करतो ना, तेव्हा नशीब सुद्धा त्याची साथ देतं. त्यामुळे सगळी कामंसुद्धा सफळ होतात. आणि मेहनत केल्यामुळं माणसाचं दुःख आणि आयुष्यसुद्धा पवित्र बनतं. आणि ते पवित्र झाल्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये सगळे आनंद निर्माण होतो, ज्यांची त्याला इच्छा असते ना. म्हणजे जर मेहनत सफळ करणारे नशीब आहे, तर दुसरीकडे मेहनत तुमचा संघर्ष आहे ना, जो तुमचं नशीबसुद्धा बदलून टाकतो. अशा वेळी ते तुमच्या हातात आहे ना, की कशा प्रकारे नशिबानं साथ दिली नाही तरीही तुमच्या ध्येयाकडे चालत राहता. श्रीकृष्ण म्हणतात ना की मेहनत आणि नशीब आहेत ना, या दोन्हीमुळे ध्येय प्राप्ती करू शकतो. म्हणजे ध्येय प्राप्त होतात अशा आनंदाची अनुभूती व्हायला लागते, की आत्मा अनुभवसुद्धा होऊ लागतो. सर्व गुण संपन्न देव आहे. त्यामुळं गुणांना प्राप्त करण्यासाठी, चांगले वागण्यासाठी देवाची मनापासून प्रार्थना करावी, देवाचं नामस्मरण करावं. तेव्हाच देवाकडून चांगल्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. पण हे लक्षात ठेवा की नशीब साथ देवो किंवा ना देवो, देव नेहमीच तुमच्याबरोबर असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये बघा अशी माणसं असतात ना, भरपूर मेहनत करतात, भरपूर त्यांच्या सर्व गोष्टी व्यवस्थितसुद्धा असतात, तरीसुद्धा त्यांच्या हातामध्ये धन जास्त वेळ टिकत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, सर्वात सोपा उपाय आणि सर्वात श्रेष्ठत्व निर्माण करणारं ती म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उपासना. बघा, तुमच्या सर्व प्रश्नांचं मूळ आहे ना, ही ब्रह्ममुहूर्तावर उपासना आहे. पण मनुष्य मात्र या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि म्हणून तो दुःखी होतो ना. समर्थांनी सांगितलेलं आहे ना,
आता राहिली गोष्ट दुसरी की मनुष्य नुसता गरीब का होत आहे बरं? सर्व काही व्यवस्थित असून सुद्धा हा माणूस गरिबीमध्ये का जगतो बरं? त्याला समर्थांनी सुंदर उत्तर दिलेलं आहे. म्हणजे माणसामध्ये आणि पशुमध्ये ठराविक फरक असतोच ना. बघा, पोपट वर्षानुवर्ष तिचं पोपटपंची करतो, तर कुत्रा आहे ना वर्षानुवर्ष 4 पायांवर चालतो. तो झाडावर चढायला काही शिकला नाही. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का की पशु पक्षी यांना कधीही स्वतःहून कोणती गोष्ट शिकण्याची इच्छा नसते. जोपर्यंत माणूस त्यांना कोणती गोष्ट शिकवत नाहीत ना तोपर्यंत काही नवीन शिकत नाही. त्यांच्या क्षमता तर नक्कीच असते पण इच्छा नसते. आता हेच बघा ना, या सर्कशीत पूर्वी वाघ हा आगीच्या रिंगणातून सहज उडी मारत असे, पण एवढा मोठा अस्वल आहे ना तो 2 पायांवर उभाही राहत असे. या गोष्टी आहेत ना ते केव्हा करू शकतात? जेव्हा माणूस त्यांना या गोष्टी शिकवतो. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का की देवाने माणसाला अशी एक गोष्ट दिली आहे जी त्याला सर्वांपेक्षा वेगळे पण देते. ती गोष्ट म्हणजे कोणती बरं? ती गोष्ट म्हणजे बुद्धी. या अश्मयुगामध्ये त्याला अन्न मिळालं. बघा, ते अन्न असंच मिळालं का? अश्मयुगामध्ये त्याला अन्न कधीच मिळालं नाही. तर त्यानं शेती केली, कामाचा त्रास होऊ नये म्हणूनच चाक तयार केला. मी किती सामान उचलू, मला त्रास होतो, हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं ना तेव्हा त्याने बैलाला गाढवाला पाळलं, बैलगाडी तयार केली आणि स्वतःचा त्रास कमी करून घेतला. आधी गुहेमध्ये राहणारा हा माणूस होता ना, आता मोठमोठ्या घरांमध्ये उंच इमारतींमध्ये राहू लागला. म्हणजेच माणसामध्ये जर नवीन काही करण्याची सवय नसती तर आज आपण गुहेतच राहिलो असतो ना. म्हणून बघा, तुम्हाला हे जॉर्ज वॉशिंग्टन कोण आहेत ना, हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की ती म्हणजे यशासाठी कधीही शॉर्टकट मार्ग नसतो, पण पैसे कमवण्यासाठी एक शॉर्टकट असतो. तो म्हणजे नवीन वेगळा विचार करणं. म्हणजे बघा, तुमच्या लक्षात येतं का, पूर्वी हॉटेल रेस्टॉरंट होते पण झोमॅटो स्विगीवाल्यांनी वेगळा विचार केला ना म्हणून पूर्वी चष्मे विकले गेले. पण बघा, आता लेन्स कार्डचे वाल्यांनी वेगळा विचार केला आणि यशस्वीसुद्धा झाले ना. म्हणजे थोडक्यात काय बरं, आपले जीवन आहे ना यशस्वी आणि समृद्ध व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. पण तुम्ही या समाजाच्या गरजा ओळखल्या ना आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला तर मग यशाचा मार्ग आहे ना तुम्हाला नक्कीच सापडणार आहे. मात्र काही सवयी आहेत ना, चुकीचे निर्णय आहेत, दृष्टिकोन आपल्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम करतात. या गोष्टी ओळखून आहे ना त्यांना जर आपण सुधारलं नाही तर गरिबीचं चक्र आहे ना हे असंच चालू राहणार आहे. आणि आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे बुद्धी असूनही तुम्ही गरीब होत चाललात. आता पहिली गोष्ट म्हणजे अशी की पैसे कमवण्याच्या आयडिया तर सुचतात पण त्या प्रत्यक्षात येत नाही. बघा, या पैसे कमवण्याच्या नवीन कल्पना आहेत ना फक्त श्रीमंत लोकांना सुचतात का? कधी विचार केला आहे का? बघा, कोणीतरी असं म्हटलं आहे ना, जो आंघोळ करतो त्याला अनेक कल्पना सुचतात. बघा, हा तर मजेचा भाग झाला, ते बाजूया ठेवूया. पण नवीन कल्पना सुचल्या ना तरी त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी धाडस, वेळ, मेहनत आणि योग्य नियोजनाची गरज असते. मात्र बऱ्याचदा आहे ना अपयशाची भीती, आर्थिक जोखमीची भीती किंवा आत्मविश्वासाचा अभाव यामुळे त्या कल्पना आहेत ना अंमलात आणल्या जात नाही. कधी कधी समाज काय म्हणेल ना याचा विचार करून आपण मागे हटतो. योग्य मार्गदर्शन, भौतिक सुविधांचा अभाव यामुळे सुद्धा अडथळा निर्माण होतो. म्हणजे काही वेळा लगेच यश न मिळालं ना तर लगेच प्रयत्न आपण सोडून देतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये तुम्हाला अपयश नक्कीच येणार आहे
आणि ते पचवण्याची तुमची तयारी ठेवा. कारण जो अपयश पचवतो ना तोच लाईफमध्ये सक्सेसफुल होतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याला भक्तिमार्ग का गरजेचा आहे बरं. मनुष्याच्या जीवनामध्ये अशा काही वाईट गोष्टी घडतात ना, तिथे पैशाचा उपयोग होत नाही, तिथे पैसा शून्य असतो. म्हणून भक्तिमार्ग का गरजेचा आहे बरं. ज्याचं मन स्थिर आहे ना, ज्याचं मन निर्मळ आहे, त्याच्या जीवनात जरी दुःख आलं ना तरी त्याचं मन जर घट्ट असेल ना तरी त्याला ते छोटंसं दुःख वाटू लागतं. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही किती मोठे आहात, किती पैशाने तुम्ही मोठे आहात ना, याला अजिबात महत्त्व नाही. पण तुमच्याकडे तुमचे कर्म कसे आहात ना, तुम्ही किती श्रेष्ठत्व निर्माण केलेलं आहे यालाच महत्त्व आहे ना. बघा, तुम्ही पाहू शकता, आपण शुभ कार्याची सुरुवात आहे ना, कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात, कुठे जरी आपलं काही कार्यक्रम असेल त्याची सुरुवात असते ना, बघा आपल्या गुरुला नमन करून करावी लागते. बघा, आपण निरोपानाची जरी सुरुवात करतो ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. बघा म्हणजे काय, म्हणजे ब्रह्माजींच्या नावानं या पूर्ण गुरुची सुरुवात होते. पण बघा, ब्रह्मदेवांच्या नावानं सुरुवात जरी झाली असेल तरीसुद्धा ब्रह्मदेवाची पूजा कोणी करतं का बरं. कधी तुमच्या लक्षात आलं आहे का. बघा, एवढे मोठे देव असून सुद्धा त्यांची पूजा का केली जात नाही बरं. कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, तो मनुष्य असो किंवा देव असो, जर चुकले या वर्मा फेरा पडे. जर तुमचे वर्म चुकले ना तर आयुष्याचा फेरा हा निरंतर चालूच राहणार आहे. तुम्हाला ते भोग भोगावेच लागणार आहेत. पण मनुष्य असो किंवा देव असो, दोघांनाही नियम आहे ना, हा सृष्टीचा एकच आहे. म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये अंधकार निर्माण करू नका. दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख जर निर्माण केलं ना तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सुख येणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, रिकामं डोकं शैतानाचं घर असतं. म्हणून रिकामं कधीच राहू नका. माणसाने नेहमी काम करत राहायला हवं. या हाताला काही काम मिळेल ना ते मनुष्याने नक्कीच करायला हवं. बघा, काही माणसं असतात ना, जर आयुष्यामध्ये सुखी व्हायचं असेल तर तुमच्या आवडीची कामं करायला सुरुवात करा. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची काही विशिष्ट आवड असते, जिथे व्यक्तीला आनंद निर्माण करत असते. ज्या कामामध्ये आपल्याला आनंद मिळतो ना ते काम मनापासून आणि सहज करता येतं. अशा कामांमध्ये मेहनत करताना थकवा जाणवत नाही, उलट ते काम अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण होतं. त्यामुळं आपल्या आवडीचं काम शोधा आणि त्यात उत्कृष्टता मिळवण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे पुढची गोष्ट पाहूया, नकारात्मक विचारांचा त्याग करा. म्हणजे काय, म्हणजे हे नकारात्मक विचार आहेत ना, आपल्याला निराश करतात, आपल्यातील आत्मविश्वास कमी करतात आणि आपल्याला यशापासून सुद्धा दूर नेतात. जेव्हा हे नकारात्मक विचार येतात तेव्हा त्यांना सकारात्मक विचारांमध्ये बदलण्याचा प्रयत्न करा. अशा सकारात्मक विचारांमुळं आपलं काम करताना आत्मविश्वाससुद्धा वाढतो आणि जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची ताकदसुद्धा मिळते. पण मनुष्य मात्र हे करेल कधी बरं, जेव्हा त्याचं मन स्थिर असेल. आणि हे मन स्थिर होईल कधी, निरंतर परमेश्वराच्या नामस्मरणामुळं, निरंतर परमेश्वराच्या सेवेमुळं. पण हा मनुष्य परमेश्वराची सेवा कधी करतो का, परमेश्वराचं नामस्मरण कधी करतो का, कधीच करत नाही. म्हणून अगोदर परमेश्वराचं नामस्मरण करण्याची सवय लावा, सकाळी लवकर उठायची सवय लावा, स्वतःला नियोजनबद्ध ठेवा. म्हणजे आपल्या दिवसाचं योग्य नियोजन आहे ना ते जर आपण वेळेला केलं, कामाचा मेळ साधता आला, म्हणजेच आपण यशाची शिखरंसुद्धा पार करू शकतो.
म्हणजे दिवसाची सुरुवात होताच सर्व कामांसाठी वेळ ठरवा आणि त्या वेळेतच कामं पूर्ण करायला हवी. त्यामुळं तुम्ही एका वेळी अनेक कामं योग्य प्रकारे करू शकता आणि कामात अडथळेसुद्धा येत नाहीत. म्हणजे नियोजनामुळे हे मन शांत राहतं आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिशासुद्धा मिळते. कधीकधी आपण पाहतो या तणावावर नियंत्रण ठेवायला हवं. म्हणजेच काय, म्हणजे या तणावामुळं आहे ना मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणामसुद्धा होतो. तणाव नियंत्रित ठेवण्यासाठी योग करा, ध्यान करा. समर्थांनी सांगितलंच आहे ना की तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर उठले ना तर तुम्हाला स्वर्गलहरी तुमच्या मनाला स्पर्श करत असतात आणि त्या स्वर्गलहरी जेव्हा मनाला स्पर्श करतात ना तेव्हा आपलं मन स्थिर होतं. म्हणून त्यावेळी जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो तेव्हा आपण योग जरी केला ना तरीसुद्धा अतिउत्तम आहे. आणि ते ध्यान तर आपल्याला करावंच लागणार आहे. म्हणजे यामुळे मन शांत राहतं, कामावर लक्ष केंद्रित होतं आणि समस्यांचा सामना आहे ना तो शांततेने करू शकतो. म्हणजे आरोग्याची आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची आहे. जर आपलं आरोग्य स्थिर नसेल ना तर आपण भक्तिमार्गसुद्धा करू का, आपण कामसुद्धा करू का. म्हणून अगोदर आरोग्याची काळजी घ्यायला हवी. म्हणजे चांगलं आरोग्य आहे ना हे यशाचं मूळच आहे ना. म्हणून शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तीमुळे मानसिक आरोग्यही चांगलं राहतं, ज्यामुळे तुम्ही कुठेही काम आहे ना अधिकच चांगल्या प्रकारे करू शकता. आहार नीट ठेवा, दिवसातून थोडा वेळ व्यायाम करा, योग किंवा चालण्याकरता ठेवा. म्हणजे शरीर तंदुरुस्त राहिलं ना तुमचं मनही ताजेतवानं राहतं, ज्यामुळं तुम्ही प्रत्येक कार्य आत्मविश्वासाने कराल. समर्थांनी सांगितलं आहे ना जर जीवनामध्ये जर तुम्हाला स्थिर राहायचं असेल ना धीर आणि संयम ठेवायला हवा. म्हणजेच हा यश मिळवण्यासाठी धीर आणि संयम असणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट पटकन मिळत नाही, त्यासाठी वेळ लागत असतो आणि परिश्रमही लागतात. अनेकदा अपयशसुद्धा येतं, परंतु संयमाने पुढे जात राहिलं ना तर अखेरीस यशसुद्धा प्राप्त होतं. म्हणजे संयमाने घेतलेले निर्णय असतात ना तुमचं भविष्य अधिक चांगलं होतात. म्हणजे काय, म्हणजे कधीकधी आपल्या पदरी अपयशसुद्धा पडतं, आपण चुकीचंसुद्धा निर्णय घेतो. पण प्रत्येक चुकीतून शिकणं आहे ना ते मनुष्याचं कार्यच आहे ना. म्हणून जीवनात चुका होणं स्वाभाविक आहे, परंतु त्या चुका दुरुस्त करून पुढे जाणं ना हेच महत्त्वाचं आहे ना. म्हणून आपल्या चुकांचा स्वीकार करून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा. यामुळं तुमचा अनुभव संपन्न होईल आणि पुढील वेळेस त्या चुकीची पुनरावृत्तीसुद्धा होणार नाही. आता पुढे राहिला तो प्रश्न असा की धार्मिकता आणि अध्यात्म अंगीकारा. बघा, हा जीवनामध्ये सर्वात मोठा बदल करणारा, तुमच्या जीवनामध्ये निर्मिती करणारा सर्वात मोठा बदल आहे हा धार्मिकता आणि अध्यात्म आहे ना. जीवनातील गोंधळातून शांतता मिळवण्यासाठी हा अध्यात्म आहे ना अत्यंत महत्त्वाचा आहे. ध्यान, प्रार्थना किंवा कोणतीही धार्मिक उपासना केल्यानं मनाला शांतता प्राप्त होते. नामस्मरण करा, मन शांत असलं ना की कामात लक्ष केंद्रित करता येतं आणि निर्णय अधिक चांगले घेता येतात आणि सकारात्मक विचार वाढतात. म्हणून सकारात्मक सवयी लावा. तुमच्या रोजच्या जीवनामध्ये अशा सवयी लावा ना ज्या तुमचं मनोबल वाढवतील. सकाळी लवकर उठणं, नियमित व्यायाम करणं, चांगलं साहित्य वाचणं, सकारात्मक विचार करणं, अशा सवयी मनाला उभारी देतात आणि या सवयी आहेत ना तुम्हाला प्रत्येक दिवशी सकारात्मकतेने वागण्यास आणि काम करण्यास प्रवृत्त करतात. आता पुढची गोष्ट पाहूया. सर्वात शेवटची गोष्ट, दुसऱ्याला माफ करण्याची वृत्ती ठेवा. हा राग आहे ना, राग किंवा वैर धरून ठेवला ना तर त्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो आणि आपली मनशांती हरवते.
ही माप करण्याची वृत्ती जर मनामध्ये ठेवली ना तर सुसंवाद निर्माण होतो. हे तुम्हाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या शांत आणि स्थिर ठेवतं, ज्यामुळे तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू शकता आणि जीवनसुद्धा जगू शकता. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. हा स्वतःवरचा विश्वास आहे ना तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. अनेकदा लोकांना स्वतःच्या क्षमतेवर शंका असेल, पण तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. हा आत्मविश्वास आहे ना तुम्हाला कठीण प्रसंगामधून बाहेर काढतो आणि यशाच्या मार्गावर ठामपणे पुढे नेतो. म्हणजे धैर्याने निर्णय घ्या. हा निर्णय घेताना धैर्य आणि आत्मविश्वास असावा लागतो. काही वेळा निर्णय कठीण असतात, पण धैर्य जर ठेवलं ना तर योग्य निर्णय घेता येतो. म्हणून धैर्यामुळं तुम्हाला तुमच्या निर्णयावर ठाम राहता येतं आणि त्यांना यशस्वीही बनवता येतं. म्हणून धैर्य जर निश्चित असेल ना तर यश तुमच्या पदरी लागेल. तुमचा प्रवास सुखाचा होईल. तुमच्यावर समर्थांची कृपासुद्धा होईल. भगवंताला सुद्धा तुमची भक्ती आवडेल. म्हणजे भक्ती म्हणजे नुसतं वाचन पठण करणं का? अजिबात नाही. श्रेष्ठत्व निर्माण करून ध्यान साधनेनं पुढं गेलेलं मन आहे ना, ही म्हणजे भक्ती आहे. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण करणं, सुख मानणं, हीच खरी भक्ती आहे ना. आणि हीच आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठत्व निर्माण करते. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. भक्ती मार्गामध्ये मन रमवा. 2 वेळची उपासना करा, श्रवण करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.